नमस्कार. राज्य शासनाच्या माध्यमातून आता पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून 9 मार्च 2026 जी.आर.नुसार मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ही योजना आणण्यात आलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय अशा 2 प्रकारच्या योजनांमध्ये वर्गीकरण करून योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. यापूर्वी राज्यस्तरीय योजना ज्यांच्यामध्ये मोठ्या योजना आहेत. जसं की 5 गाई, म्हशी असतील किंवा 50 शेळ्या, 5 बोकड असतील आणि 5,000 कुक्कुट पक्षी असतील किंवा यांच्यामध्ये माहिती घेतलेली होती. यांच्या अंतर्गत काही छोटे शेतकरी असतील, जे छोटे लाभार्थी असतील, त्यांना 5 शेळी व 1 बोकड किंवा 10 शेळी, 1 बोकड या गटांसाठी अर्ज करायचे आहे. यांच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात होती. अशा प्रकारच्या गट म्हणजे वाटपासाठी काही योजना आहे का? यांच्या अंतर्गत असलेले 10 शेळी 1 बोकड किंवा 5 शेळी 1 बोकड शेतकऱ्यांसाठी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 9 मार्च 2026च्या जी.आर.नुसार जिल्हास्तरीय मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत आता 5 शेळी 1 बोकड आणि त्यांचा विमा शेळी 1 बोकड गट आणि विमा अशा 2 प्रकारामध्ये योजना राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. भूमिहीन लाभार्थ्यांना देखील समावेश करण्यात आलेले आहे. ज्यांच्यामध्ये भूमिहीन लाभार्थ्यांना 5 शेळी 1 बोकड या गटाचा लाभ दिला जाणार आहे. अल्पभूधारक शेतकरी, अत्यल्प भूधारक शेतकरी किंवा महिला बचत गटांना सुद्धा यांच्यामध्ये लाभार्थी म्हणून लाभ दिला जाणार आहे. 5 शेळी 1 बोकड ही जी काही योजना आहे ही फक्त आणि फक्त भूमिहीन लाभार्थ्यांसाठी राबवली जाणारी ही अल्पभूधारक शेतकरी किंवा 1 हेक्टरपर्यंत जमीन, 2 हेक्टरपर्यंत जमीन अशा सर्व लाभार्थ्यांना या योजनेच्या लाभासाठी पात्र असणार आहे. यांच्यामध्ये आता दिव्यांगांसाठी 5% आणि 5 शेळी प्लस 1 बोकड यांच्यामध्ये महिलांसाठी 50% आरक्षण असणार आहे. तर 10 शेळी आणि 1 बोकड साठी महिलांना 30% आरक्षण लागू राहणार आहे. यांच्यामध्ये आता 5 शेळी 1 बोकडसाठी जमिनीची कुठलीही अट नाही. म्हणजेच की 5 शेळी 1 बोकड गट जर घ्यायचा असेल की भूमिहीन लाभार्थी मात्र 10 शेळी 1 बोकड गटांसाठी अर्ज केला तर त्यांना लाभार्थ्यांकडे कमीत कमी स्वतःची 1 एकर जमीन किंवा 5 वर्ष नोंदणीकृत भाडेपट्टा असलेलं जमीन ही असावी लागणार आहे. बंधनकारक आहे. आणि पशुपालन व्यवसायाचे शासकीय निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्याचा अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण प्रमाणपत्र हे घेणं आवश्यक राहणार आहे. 2 वर्षाचा शेळी मेंढी पालन व्यवसायाचा अनुभव असावा. अशा प्रकारची यांच्यामध्ये काही महत्त्वाच्या अटी आहेत. 5 शेळी 1 बोकड आपण जर पाहिलं तर शेळीची किंमत 12,000, बोकडाची किंमत 15,000. मेंढ्या सुद्धा आहे. मेंढ्या 12,000ला तरी 15,000ला मेंढं आणि 12.75% हे विमा आणि विक्री कर यांना 18% अशा प्रकारे 5 शेळी 1 बोकड किंवा 5 मेंढी 1 मेंढा याची किंमत असणार आहे 86,000 म्हणजेच की 86,284 आणि 10 शेळी 1 बोकडसाठी किंमत असणार आहे आणि एक म्हणजेच की 15,500 सॉरी नाही प्रवर्ग जनरल प्रवर्गातील लाभार्थी जे असतील त्यांना 50% आणि अनुसूचित जाती असतील जमाती असतील त्या लाभार्थ्यांना 75% अनुदान असणार आहे. आता यांच्यामध्ये कागदपत्र असणार आहे की स्वतःच्या नावे 7/12 किंवा 5 वर्ष भाडेपट्टा करार असावा आणि 10 शेळी 1 बोकडसाठी 5 शेळी 1 बोकडसाठी भूमिहीन असल्याचं प्रमाणपत्र त्यासाठी लागणार आहे. त्यांच्यामध्ये त्या महिलांना 50% आरक्षण आहे. वन हक्कधारक जे असतील त्यांना इतर अधिकारमध्ये नोंद किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या अनुसूचित जे काही प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे ते वन पट्टाधारक दिलं जातं. पशुपालक व्यवसायाचा प्रमाणपत्र लागणार आहे. प्रशिक्षण घेण्याबाबतचं हमीपत्र द्यावं लागणार आहे कारण लाभ मिळवण्यापूर्वी अनुदान मिळवण्यापूर्वी ते प्रशिक्षण प्रमाणपत्र द्यावं लागेल. दिव्यांग असेल तर UDID कार्ड लागणार आहे आणि बचत गट असेल तर बचत गटा सदस्यांचं प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे. अम्ब्रेला स्कीम आहे. एकाच वेळी
अर्ज मागवण्यात म्हणजेच की मागवणं वगैरे प्रक्रिया पार पडल्या जाणार आहे. यांच्यामध्ये पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून एक जाहिरात काढली जाणार आहे. ती जाहिरात काढून अर्ज करण्याचं आवाहन केलं जाईल आणि यांच्या अंतर्गत आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे. ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज केल्यानंतर लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. यांच्या अंतर्गत अर्ज येतील व अर्जातून मधून रँडम पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. म्हणजेच की लाभार्थ्यांना पात्र करून या योजनेच्या अंतर्गत पुढे प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहे आणि यांच्यामध्ये आता एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ मिळणार आहे आणि ज्यांच्यामुळे रेशन कार्ड सुद्धा ज्यांच्यामध्ये अतिशय आवश्यक असणार आहे. शासनाच्या माध्यमातून विभागाकडील समान योजनांचा लाभ घेतलेला नसावा. म्हणजेच की आता एक प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे, की स्वयं घोषणापत्र द्यावं लागणार आहे, की शासकीय नोकरीत निवृत्ती वेतनधारक असतील तर त्यांना सुद्धा योजनेचा लाभ घेता येणार नाही. मागील 3 वर्षाकरता इतर शासकीय संस्थांचा विकास मंडळ महामंडळाकडून किंवा मंडळाकडून लाभ घेतलेला नसल्याबाबतचा एक स्वयं घोषणापत्रक सुद्धा या योजनेच्या कागदपत्रांमध्ये द्यावं लागणार आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणारं अनुदान हे फक्त आणि फक्त लाभार्थ्यांना डीबीटीचे संकलन बँक खात्यामध्ये क्रेडिट केलं जाणार आहे. अशा प्रकारच्या अटी शर्ती म्हणजेच की यांच्यामध्ये घालण्यात आलेलं आहे व लाभार्थ्यांकडून याचमध्ये संदर्भातील जी काही बंधपत्र असतील किंवा व्यवसाय पुढे ताबडतोब शेळ्या वगैरे विकणार नाही. 3 वर्षापर्यंत हा व्यवसाय आपल्याकडून केला जाईल. म्हणजेच की चंदपत्र देखील घेतली जाणार आहे. अशा प्रकारचे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता जिल्हास्तरीय योजनामध्ये 5 शेळी 1 बोकड व 10 शेळी 1 बोकड गटवाटप योजना राबवली जाणार आहे व 50 शेळी आणि 5 बोकड बद्दल अशा प्रकारे राबवली जाणार आहे. व अशाच नवीन नवीन योजनांसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.